राज्यातल्या मागेल त्या शेतकऱ्याला कृषी पंप, मागेल त्याला नवीन डीपी आणि मागेल त्याला नवीन विद्युत जोडणी मिळेल असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मात्र वर्षभरापूर्वी नवीन डीपी आणि कनेक्शन मंजूर होऊन सुद्धा अद्याप अमरावतीतल्या अनेक गावात वीज पोहोचलेलीच नाहीये। अंजनगाव सुरजी तालुक्यातल्या साखरी आणि कसबे गावांच्या शेतकऱ्यांना वर्षभरापूर्वी नवीन डीपी मंजूर झाला। मात्र अनेक महिने उलटूनही काम काही सुरू होत नव्हतं। चौकशीसाठी विद्युत वितरणचं कार्यालय गाठलं, मात्र काम लवकर करण्यासाठी अधिकारी आणि ठेकेदारांनी पैशाची मागणी केल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय। आम्ही त्यांच्या जवळ गेलो आणि हे डीपी का बरं येत नाही, तर त्यांनी त्याचा प्रस्ताव असा दिला आम्हाला का बा तुम्ही आम्हाला ह्या डीपीचे कमीत कमी 30-40 हजार रुपये जमा करून आम्हाला देण्यात यावे। आम्ही तुमची ह्या 8 दिवसातच डीपी बसून देतो। आणि कास्तकारांनी 5-5 हजार रुपये जमा करून ज्यांनी हा ठेका घेतलेला आहे त्यांच्याजवळ ते 50,000 रुपये दिले आणि तात्काळच ते डीपी 5व्या-6व्या दिवशी त्याचं मटेरियल आलं आणि ते डीपी उभी करण्यात आली। इच्छा असेल आपण हे जर काम केलं, पैसा गोळा करून दिला, आपल्या सर्वांना सोयीचं होईल, सर्वांचं आपलं हे होईल सोयीस्कर, म्हणून आम्ही तो सार्वत्रिक तेवढं ग्रुपनं तेवढे पैसे आम्ही गोळा केले। गेल्या 2 वर्षांपासून वीज नसल्यानं या गावातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। हेच पाहता या शेतकऱ्यांनी लवकर डीपी मिळावा म्हणून 50,000 रुपये ठेकेदाराला दिले, ज्यानंतर काम सुरूही झालं, मात्र कासवाच्या गतीनं। 5,000 6,000 रुपये जमा करून ठेकेदार पैसे दिले। त्यानं पैसे जमा केले और लगेच 2-3 दिवसात डीपीचं मटेरियल येऊन चालू केली। आज डीपी चालू आहे, तरी पण त्याच्यावर जे कनेक्शन जेवढे होते त्याच्यापेक्षा जास्त वाढवून दिले। 63चं ट्रान्सफॉर्मर लावलंय, 100 सँक्शन झालं होतं। 12 कनेक्शन पाहिजे होते, आता 20 कनेक्शन होत आले त्या डीपीवर। एवढं सगळं होऊनही त्याचा ठाम पत्ता अमरावतीच्या अधीक्षक अभियंत्यांना नाही। शेतकऱ्यांची एकही तक्रार आलीच नसल्याचं अभियंत्यांचं म्हणणं आहे। कडे आली तर नव्हती, आलेली नाही आहे ती, आणि आता जशी तक्रार येईल त्या हिशोबाने आम्ही आमच्या कार्यकारी अभियंता जे आहे अचलपूर विभागाचे त्यांना सांगून योग्य ती कारवाई करून डिटेल चौकशी करू त्याची। त्यांना तर आम्ही एकच विनंती करू की तुम्हाला जर कोणी पैसे मागितले तर त्याची डायरेक्ट तक्रार कार्यकारी अभियंता कार्यालय तिथे अचलपूरलाच आहे, त्यांना दूरध्वनीवर द्यावी किंवा त्यांना कोणी जाऊन सांगितलं तरी चालेल। पण तुम्ही तक्रार आमच्याकडे आमच्या कार्यालयात आली तर आम्हाला ते हा प्रकार थांबवता येईल। शेतकऱ्यांनी वारंवार महावितरण कार्यालयाचे खेटे घालून सुद्धा याची दखल घेतली गेलेली नाही। चौकशी तर सोडाच, पण साधी पाहणी सुद्धा झाली नाही। त्यामुळे महावितरण मधला हा भ्रष्टाचार कधी थांबणार हा प्रश्न इथला बळीराजा विचारतोय। शशांक चौरे, एबीपी माझा, अमरावती।